गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपल्या पॉडकास्टसाठी आज अशा गुरु भगिनी आपल्या बरोबर आहेत की ज्या अमेरिकेत आहेत वास्तव्याला, पण गुरुचरणी आल्यावर भारतात आल्या की गुरुदेवांचं दर्शन घेतल्याशिवाय त्या कधीच जात नाही. अशी सद्गुरूंची ओढ असलेली व्यक्ती म्हणजेच आजच्या आपल्या गुरु भगिनी सोनिया शहा. स्वागत आहे आपलं आमच्या पॉडकास्ट मध्ये. आम्हाला आधी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आधी भारतातच होतात. तुमचं बालपण, शिक्षण, त्यापुढे जे काही तुमच्या करिअर मध्ये तुम्ही केलं असेल त्याच्याबद्दल जरा थोडक्यात आधी बोलावं. मी साताऱ्यामध्ये जन्मले आणि साताऱ्यातच माझं BSc पर्यंतचं शिक्षण झालं. मी पूर्वाश्रमीची माया यशवंत खोटाळे. BSc मायक्रोबायोलॉजी मध्ये शिक्षण झाल्यानंतर मी पुणे युनिव्हर्सिटीतून MSc केलं. आणखी मग मी 5-6 वर्ष कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून काम केलं. अच्छा. पुढे माझं लग्न झालं आणि मग मी मिस्टरांबरोबर अमेरिकेत गेले. ग्रीन कार्ड घेऊनच अमेरिकेत गेले. घरचं वातावरण अत्यंत धार्मिक. आमच्याकडे सगळे हिंदू सण आणि उत्सव खूप उत्साहाने साजरे केले जायचे. शाळेमध्ये पण खूप चांगले संस्कार झाले. त्या सगळ्याची शिदोरी बांधून घेऊन मी अमेरिकेत गेले. म्हणजे अत्यंत धार्मिक वातावरण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच होता. आता दुसरा प्रश्न असा आहे की घरचं हे माहेरचं झालं वातावरण, मग सासरीही तसंच होतं का, किंवा लग्न झाल्याच तुम्ही लगेच अमेरिकेला गेला? हा, लग्न झाल्यानंतर ऍक्च्युली ग्रीन कार्ड मिळण्यासाठी मला 2 वर्ष भारतातच राहावं लागलं. पण तोपर्यंत सासरच्या फॅमिलीशी जवळचा संबंध आला आणि सासरे सगळेच शिकलेले होते. म्हणजे चुलत सासरे संस्कृत डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. माझे चुलत दीर डॉक्टर होते, त्यांचं भांडुपला हॉस्पिटल होतं. माझे सासरे पण वकील होते. तर आणि माझ्या नंदा दोन्ही इंजिनियर्स, माझे धाकटे दीर डॉक्टर.
आणि माझे मिस्टर कम्प्युटर म्हणजे सायन्स तसं बघायला गेलं तर हे सगळे बुद्धिजीवी क्षेत्र झालं. वातावरण वातावरण होतं. पण घरी जैन धर्म पाळला जायचा, तर जैन धर्माचे सगळे संस्कार घरामध्ये होते. आणि हिंदू धर्म वर्सेस जैन धर्म ह्याच्यामध्ये मोठा फरक म्हणजे आपण हिंदू धर्माचे खूप उत्सव आणि सण साजरे करतो, तसं जैन धर्मामध्ये मेनली त्यागाचंच सगळं आहे. त्यामुळे धार्मिक वातावरण होतं पण सेलिब्रेशन नव्हतं, असं होतं. पण माझ्यावर दोन्ही संस्कार झाले, कारण माझी आई पण जैन होती, त्यामुळे मला जैन धर्माचं पण थोडं परिचय होता. आणि मग अशा वातावरणात म्हणजे सासरचं असं वातावरण, माहेरचं असं वातावरण, ही सगळी अनुभवांची शिदोरी घेऊन मी अमेरिकेत गेले. पण घरामध्ये देवघर असणं हा अविभाज्य भाग होता. ते सगळं तिथं पण मग मी एस्टॅब्लिश केलं आणि माझं जे रुटीन इथे होतं तेच तिकडे पण मी चालू ठेवलं. मग आता प्रश्न असा आहे की हे सगळं एका बाजूला सुरू असताना गुरुदेवांच्या चरणी तुम्ही म्हणजे कधी आलात किंवा त्याच्या मागे पण काहीतरी घडलं असू शकते? तर मग मी अमेरिकेत गेले. मग 1-2 वर्षांनी माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. त्याच्यानंतर लगेचच माझी दुसरी प्रेग्नन्सी आली आणि त्यावेळी मदतीला लगेच आई वडिलांना येणं शक्य नव्हतं. तर माझी मोठी बहीण शीतल पाटील, तिने मला गुरुदेवांचं श्यामवर्ण देहकांती ते स्तोत्र आणि गुरुदेवांचा एक फोटो कोण तिकडे येणारं होतं त्यांच्या बरोबर पाठवला. आणि गुरुदेवांच्या कानावर पण हे घातलं की ती तिकडे एकटीच आहे, यावेळी मदतीला कोणी जाणार नाहीये आणि पहिला मुलगा आहे आणि आता ती परत प्रेग्नंट आहे, तर आपले आशीर्वाद राहू दे. गुरुदेवांनी सांगितलं माझं लक्ष राहील, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका. आणि ताई ही माझी सर्वार्थाने बऱ्याच माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक भागाची गुरु असल्यामुळे तिने हे सांगितलं, मी ते लगेचच सुरू केलं. मग रोज संध्याकाळी ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केली, गुरुदेवांच्या फोटो पुढे प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. असे पहिल्यांदा गुरुदेवांचं आगमन माझ्या आयुष्यात झालं. अजून मी गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, पण अमेरिकेमध्ये ती श्रद्धा उत्पन्न झाली तिथेच. पुढे माझं दुसरी डिलिव्हरी झाली. गुरुदेवांच्या आशीर्वादाने सगळं मी एकटीच मॅनेज करू शकले, म्हणजे आई वडिलांची किंवा सासरच्या कोणाची फारशी मदत नसताना. आणि मी 2 महिन्याची माझी मुलगी आणि 1.5 वर्षाचा माझा मुलगा यांना घेऊन पहिल्यांदा भारतात आले. ती माझी पहिलीच भारतातली भेट होती, म्हणजे अमेरिकेत गेल्यापासूनची ऑलमोस्ट 3.5 वर्षानंतर. आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात आल्या मी सांगितलं नगरला जायचंय. आणि मग माझे मेहुणे शशिकांत पाटील, माझी बहीण शीतल पाटील आणि माझी 2 मुलं आणि आम्ही नगरला गेलो. आणि ती गुरुदेवांची पहिली भेट होती. आता त्यांना बघितल्या तुम्हाला काय वाटलं? तो इतका माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे की तो मी जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा मी पुन्हा तो जगते. दत्तात्रय निवासात ती जी छोटी खोली आहे त्याच्या बाजू जिथे आता गुरुदेवांचं देवघर आहे त्याच्या पुढे तो जी छोटी जागा आहे तिथे मला गुरुदेवांचं दर्शन झालं आणि माझं सगळं अंग तसं थरथर कापत होतं आणि मला इतका आनंद झाला होता. मी गुरुदेवांना नमस्कार केला आणि तेव्हाच मला कळलं की माझं सगळं आयुष्य या चरणी आहे. म्हणजे प्रथम दर्शनातच मी त्यांच्या चरणी लीन झाले. माझ्या मनात कुठलीही शंका राहिली नाही. मी नंतर कुठेही काही शोधायला गेले नाही. माझी ती तीव्र भावना गुरुदेवांपर्यंत पोहोचली. गुरुदेवांनी हसून मला आशीर्वाद दिले, दोन्ही हात उंचावून, दोन्ही मुलांकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि मी त्यांच्या छायेत आले. पूर्णपणे शरणागत भावच त्यांच्या चरणी ठेवल्यामुळे आणि ती भक्तीचं रूप आधी तिकडे वाढत होतं, ते इथे आल्यावर गुरुदांचं दर्शन घेतल्यावर श्रद्धा आणि निष्ठा एकदम पूर्ण
काय म्हणतात त्याचं मिलन तिथे. झालं तिथे. एकदा गुरुदेवांचं दर्शन झालं की आपल्याला त्यांचे वेगवेगळे अनुभव प्रत्येक भक्ताला येतच असतात. तर तुमच्याही काहीतरी अलौकिक असे पण काही अनुभव असतील तर ते. नंतर मग मी भारत भेटीत दर 2 ते 3 वर्षांनी येत राहिले आणि प्रत्येक वेळी गुरुदेवांचं दर्शन घेत राहिले. नंतरच्या 2 ते 3 वर्षानंतर एका भेटीमध्ये मी गुरुदेवांना असं म्हणाले होते की गुरुदेव तिकडं सगळं आहे, भौतिक सुख सगळं आहे, बरोबर. पण तरी सुद्धा असं मला वाटतं की काहीतरी मिसिंग आहे. तर गुरुदेवांनी मला असे आशीर्वाद दिले होते, काही काळजी करू नका, ही शक्ती तिथे निर्माण होईल. हे गुरुदेवांचे शब्द आहे. ही शक्ती तिथे निर्माण होईल. म्हणजे ते तो आशीर्वाद- तुमचा गुरुदेवांशी झालेला पहिला संवाद म्हणायला हरकत नाही. म्हणजे हो. असं असा समोरासमोर वैयक्तिक, की समोरासमोर. वैयक्तिक. Yes. म्हणजे त्या पहिल्या भेटीमध्ये पण असे थोडे संवाद झाले बरोबर. होते, पण हे असं वैयक्तिक मला त्यांना सांगावं असं वाटतं आणि हे गुरुदेवांनी मला आशीर्वाद दिले. की काही काळजी करू नका, तिथे शक्ती निर्माण होईल. आता ही गोष्ट 1994 सालची आहे. तेच मी आता म्हणणार होते, साधारण किती हा. वर्षापूर्वीची. पहिली भेट 1992 मध्ये झाली. माझी दुसरी 94. भारत भेट 1994. त्या भेटीमध्ये आशीर्वाद. गुरुदेवांनी मला आशीर्वाद दिले. 1997 साली पुन्हा मी भारतात आले. त्यावेळी माझी 2-3 वेळा गुरुदेवांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्या भेटीमध्ये गुरुदेवांनी एका बैठकीत, तिथे थोडेच लोक होते आणि मला त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी गुरुदेवांनी मला सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, माझं लक्ष आहे आणि मी लक्ष ठेवीन तुझ्यावर, तुझ्या मुलांवर. ते आशीर्वाद घेऊन मी पुन्हा अमेरिकेत गेले आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मला ते जाणवतं की गुरुदेवांनी सांगितलंय की काही काळजी करू नको, माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत, तुझ्या मुलांवर माझं लक्ष आहे. मी माझी धाकटी मुलगी डॉक्टर झाली, माझा मोठा मुलगा एका प्रसिद्ध कंपनीमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये डिरेक्टर म्हणून काम करतो. म्हणजे तो एवढा देव मानणारा खरं नाही, पण एखाद्या क्रिटिकल क्षणी त्याला गुरुदेवांचीच आठवण येते. तर एकदा ऑपरेशन थिएटर मध्ये तो त्याचं मेडिकल डिव्हाइस ते यूज करत होते आणि एक वृद्ध 85 वर्षाची ते पेशंट होती आणि तिला ते मेडिकल डिव्हाइस ते लावत होते आणि डॉक्टरांना असं वाटत होतं की हे कदाचित वर्क होणार नाही. आणि त्याने तिथे उत्स्फूर्त त्याच्या तोंडातून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं पॉप यायला लागलं आणि ते वर्क झालं आणि तो पेशंट वाचला. त्याने मला तिथूनच फोन केला की असं आता घडलं मॉम. आपल्यामुळे आपल्या मुलांनाही मुलांवर पण ते संस्कार झाले. आयुष्यातल्या निर्णायक क्षणी त्यांना गुरुदेवांचीच आठवण येते आणि मी नेहमी गुरुदेवांना अशी प्रार्थना करते की त्यांचं दोघांचंही चित्त आपल्या चरणी स्थिर राहावं. आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे ना की त्या क्षणाला त्याला वाटलं की अरे आपण आता म्हणजे उत्स्फूर्तपणे जरी आलं तरी ते आतून येताना सुद्धा कोणाची तरी प्रेरणाच असावी लागते की त्यातून त्याच्या तोंडून पटकन श्री गुरुदेव दत्त म्हणा आणि परत त्याला ते वाटलं की हे त्यामुळेच शक्य झालं. आता अजून दुसरे कुठलाही अनुभव असतील तर ते जरा सांगा. दुसरा एक सर्वात मोठा आणि महत्वाचा अनुभव मला या ठिकाणी आपल्या बरोबर शेअर करायचा आहे. तर गुरुदेवांनी सांगितलं होतं की तिथे शक्ती निर्माण होईल. पुढं तिकडे US मध्ये एक सत्संग मंडळ आपलं आहे, त्याचं नाव आहे वेदांत सत्संग मंडळ. ते 2003 साली कौस्तुभ नामजोशींनी सुरू केलं. तो पहिल्या सत्संगाला फक्त तो आणि त्याची बायको हे दोघच होते. तर त्यांनी घरामध्ये सत्संग केला आणि गुरुदेवांच्या फोटोजवळ प्रार्थना केली की आम्ही दोघच आहोत, गुरुदेव असं कोणीतरी जॉईन होऊ दे या सत्संगात. तर आणखी एक जण
योगायोगाने आला. ते 3 जण झाले. पुढे ती प्रथा 2003 सालापासून जी सुरू झाली आहे, आज आपण 23 वर्ष झाली, 22 किंवा 23 वर्ष, एकही सत्संग चुकला नाही. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी 4 वाजता तो सत्संग तिथे होतो. आणि सॅन फ्रान्सिस्को एरियामध्ये आपले बऱ्यापैकी नंबर आहेत भक्तांचा. बाकी सगळे आम्ही अमेरिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे रिमोटली जॉईन होतो. तर 250हून अधिक सत्संग रिमोट आमचे झाले. तो कधीच चुकला नाही तो सत्संग. माझं पूर्वसंचित फळाला येऊन त्या सत्संगात नियमित जॉईन व्हायला मला काही वर्ष लागली. तर 2011 सालापासून मी तो सत्संग रेग्युलरली अटेंड करायला लागले. तर मग मी माझे काही अनुभव त्या सत्संगात सांगितल्यानंतर त्यातल्या एकांना असं वाटलं की सोनिया शहांच्या घरी हा फिजिकल सत्संग व्हायला हवा. जो म्हणजे ऍक्च्युली जिथं फिजिकल सत्संग इतकी वर्ष घडत आला, त्या स्थानापासून माझं घर 400 मैलांवर आहे. पण त्यांना असं वाटलं की हा सत्संग हिच्या घरी व्हायला हवा. आणि मग डिसेंबर 2013 मध्ये ठरलं की तिथे सत्संग करायचा आमच्या घरामध्ये. तो सत्संग होण्याआधी साताऱ्यातून विवेक शास्त्री गोडबोले नावाचे वेदशास्त्र संपन्न गुरुजी आमच्या एरियामध्ये आले. माझी एक मैत्रिणीची मैत्रीण, तिला असं वाटलं की सोनिया शहाला हे सांगायला पाहिजे की विवेक शास्त्री गोडबोले माझ्याकडे आलेत, म्हणजे त्या मैत्रिणीकडे, आणि मी त्यांच्याशी बोलावं. मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याकडे याल का, तुमचं कसं आहे स्केड्यूल, तर तुम्ही माझ्याकडे याल का. तर ते म्हणाले हो, मला 1 दिवस आणि 1 रात्र आहे, त्या दिवशी मी तुझ्याकडे येईन आणि तुझ्याकडे मुक्काम पण करीन. मी गेले आणि त्यांना कारमधून माझ्या घरी घेऊन आले आणि त्यांनी माझ्या घराची उदक शांती केली. घर सगळं पवित्र झालं. ते त्या रात्री माझ्या घरी राहिले आणि खूप समाधान त्यांनी व्यक्त केलं. ही गोष्ट ऑगस्ट 2013 मध्ये घडली आणि पुढं डिसेंबर 2013 मध्ये आमच्या घरात सत्संग झाला. गुरुदेवांनी सांगितलं होतं की ती शक्ती तिथे निर्माण होईल. त्या दिवशी गुरुदेव तिथे होते. मी माझ्या जवळच्या काही लोकांना बोलवलं होतं प्रसाद भोजन घ्यायला आणि सत्संग अटेंड करायला. इतका सुंदर तो सत्संग झाला. तो कौस्तुभ नामजोशी आणि त्याची बायको आणि मंदार जोशी हे 450 मैलांचा प्रवास 8 तासाचा करून आमच्या घरामध्ये अधिष्ठान घेऊन आले. तो सत्संग झाला. ते 1 रात्र आमच्याकडे राहिले आणि माझं घर पावन झालं. खूपच छान आहे अनुभव हा. की पण या सगळ्या गोष्टी सातत्य एखाद्या गोष्टीतल्या ठेवल्यावर जे आपल्याला त्याचे अनुभव येतात आणि त्यातूनच हे सगळं मला वाटतं घडत असतं. आणि जो तुम्ही म्हणजे गुरुदेवांशी सतत तुमचा संवाद झाला ह्याचं सुद्धा भाग्य असावं लागतं ना. आणि त्यातनं पण आपल्याला बरंच मार्गदर्शन गुरुदेव आपल्याला त्यातून करत असतात. मला वाटतं आपल्याकडे एक सद्गुरु संवादचं एक हे वदी कुलकर्णींनी संपादन केलेलं पुस्तक आहे. पण ह्याच्यातही सद्गुरु संवाद मध्ये आपण असं बघतो की बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन यातून आपल्याला मिळत असतं. तर अशी अनेक गुरुदेवांची ग्रंथसंपदा आपल्याकडे असते, त्याचाही आपले अनेक भक्त लाभ घेत असतात. पण तुमचे हे अनुभव तर ऐकल्यावर खूप अद्वितीयच वाटतात, अलौकिक एवढ्यासाठीच की 7 समुद्रापलीकडे सुद्धा गुरुदेव आपल्या एखाद्या भक्ताची इतकी काळजी घेतात. मी एवढंच म्हणेन की माझी खूप जन्मांची पूर्वसंचित माझं हे आहे, म्हणून या जन्मात मला असे गुरु मिळाले, आध्यात्मिक गुरु मिळाले. गुरुदेव आणि माझं जीवन हे अभिन्न आहे आणि या जन्मात मला हे गुरु मिळाले. या गुरूंचं मला एवढंच सांगायचंय की ज्यांचं पूर्वसंचित चांगलं आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी त्या चरणी या आणि तो अनुभव घ्या. बरोबर.
तुम्ही दुसरा कुठलीही शंका मनात न आणता त्या चरणांना शरण जा. खूप छान तुम्ही तुमचे विचार मांडले आहेत. मला असं वाटतं की योगायोगच आहे की आमचे पॉडकास्ट सुरू व्हायला आणि अमेरिकेतून तुम्ही आलात आणि तुमची आणि आमची भेट होऊन म्हणजे गुरुदांना हे कार्य कुठेतरी पुढे नेण्याचीच इच्छा असावी की पॉडकास्ट सारख्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत पोचावं. की माझं कुठपर्यंत लक्ष आहे, साता समुद्रा पलीकडेपर्यंत माझं लक्ष आहे. फक्त तुम्ही माझ्या चरणाशी स्थिर राहा, समर्पित भाव ठेवा. आपण आलात, आपले विचार आमच्या समोर मांडले, खूप छान वाटलं. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.